अभंग क्रमांक 51. श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी, नाही भीड आणि धीर उपदेश न जिरे क्षीर. माणसासी भूके विजातीने द्यावे थुंके, तुका म्हणे चित्त मळीण करा ते फजित. शीघ्रकोपी मनुष्य स्वतःचा नाश करून घेतो. तो कुत्र्याप्रमाणे असतो, ज्याला दुसऱ्याचा आदर करता येत नाही आणि ज्याच्याकडे धैर्य नसते. त्याला उपदेश व दूध पचतच नाही, ते वाया जाते. माणसानं जो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक थुंकतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अमंगळ वृत्तीच्या लोकांची फजिती करावी. अभंग क्रमांक 52. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणजे रांड. तव तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. जाय तिकडे पिढा लोका, जोडी भांडवल थुंका. थोर झाला चुका, वर का नाही घातली. भूमी कापे त्याच्या भारे, कुंभपाकाची शरीरे. निष्ठुर उत्तरे, पापदृष्टी मळीण चित्त. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगते विटाळ. तुका म्हणे खळ, मनोनिया निषिद्ध तो. म्हणजेच आपल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली, पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला. तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले. त्याच्या आईने मोठी चूक केली की तिने जन्मताच त्याला मारून नाही टाकले. त्याच्या देहभाराने भूमी थरथर कापते. जो दुसऱ्यानं अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन आणि पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो दुराचारी चांडाळ असून पापाला सुद्धा त्याच्या संगतीत विटाळ होतो. अशा खळ वृत्तीचा धिक्कार असो. अभंग क्रमांक 53. नेने गाणे कंठ नाही हसू स्वर, घालू तुझ भार पांडुरंगा. नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा. तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायणा वाचुनिया. मी गाणे जाणत नाही, माझा कंठ सुस्वर नाही, पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ काळ योग्य की अयोग्य हे मी जाणत नाही, पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्या वाचून इतर जनांची आवड नाही. अभंग क्रमांक 54. माझी पाठ करा कवी, उट लावी दारोदार. तव तया पारखी शिव, लाजे ठाव सांडिता. उष्टावळी करुनी जमा, कुंथुनी प्रेमा आणि तसे. तुका म्हणे बाहेर मुदी, आहाच गोविंदी न सरती. आपल्या काव्यात काव्यगुण नसताना काही जण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दारोदारी जाऊन लोकांना सांगतात. जे जाणकार आहेत ते त्यांचे योग्य पारख करतात, म्हणून तेथून जाताना त्या स्वतःला कवी म्हणवणाऱ्याची मान लाजेने खाली जाते. उष्टावळी जमा करून बळेच प्रेमाने आव आणतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वरकरणी भगवंत भक्तीचा देखावा करणारे भगवंत चरणी लीन होत नाहीत. अभंग क्रमांक 55. उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा, नेंदू आता पीडा आतळवते. काशासाठी हात भरूनी धुवावे, चालती या गोवे मार्गासी. काय नाही देवे करुनी ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आप पर बोळविले. प्रायश्चित्ताने संसार रूपी उपाधीचे निवारण करता येते. तद्वत प्रपंचातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी मी शिंतोडा ओढवून घेतला. आता प्रपंचाची पीडा मला शिव देणार नाही. भक्ती मार्ग हाती घेतलेला असताना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तू स्पर्श करून हात धुवावे. या विश्वामध्ये भगवंताने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञान दृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे ते कळते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे. माझा अहंकार गेला म्हणजे आपले परके हा भेदच संपला.